वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. महिषी पुत्रामुखी बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसोनिया. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. उदका माझी वह्या ठेवोनी कोरड्या किंवा राखोनी कोरड्या, दाखवणे रोकड्या विश्वजना. नोये हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. निळा म्हणे तेही संगेची तारण, निळा म्हणे तेही संगेची तारण. दिन उद्धरणे नवल कोणा. नोये हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलितो वचनी अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता विठ्ठला विठ्ठला. महिषी पुत्रामुखी बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसोनिया. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. श्री
ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी या सोहळ्याच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वारकरी म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. श्री संत मोतीराम महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने गेल्या अनेक वर्षापासून या फळावर ही कीर्तनरूपी सेवा आहे. श्री संत मोतीराम महाराज हे आपल्या सगळ्या परिसराचं दैवत आहे. संतावीन प्राप्ती नाही हे प्रमाण या ठिकाणी लागू पडते. तर एखाद्या वेळेला मोतीराम महाराज जर आपल्या परिसरामध्ये झाले नसते तर यातले बरेचसे जण या ठिकाणी नसते. असंच ना, आपण सगळेजण सगळ्या परिसरातील लोक दरवर्षीप्रमाणे आळंदीला आणि पंढरपूरला येतात. मोतीराम महाराज आपल्याला माऊलीची भेट करून देत आहेत आणि मोतीराम महाराज दरवर्षी आपल्याला पांडुरंगाची भेट करून देत आहेत. आणि म्हणून संताविन प्राप्ती नाही हे प्रमाण सत्य आहे, लक्षात ठेवा. त्या महाराजांच्या मोतीराम महाराजांच्या फळावर या ठिकाणी आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. एकदा एखाद्या फळावर सेवा सुरू झाली की ती बंद होत नाही. दुसऱ्या फळावरचे लोक आम्हाला कीर्तनं मागतायत, देता येत नाहीत. पण या ठिकाणी दरवर्षी मला येण्याचा आनंद यासाठी होतो, या ठिकाणचे गुणीजन चांगले आहेत आणि या ठिकाणचे श्रोतेसुद्धा खूप चांगले आहेत. चांगले श्रोते भेटणंसुद्धा फार कठीण आहे आता. आणि म्हणून या फळावर ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षीची सेवा आहे. महाराजांच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्याचा उत्तम सुयोग आहे. हे वाक्पुष्प प्रभूचरणी, महाराजांच्या चरणी, माऊलींच्या चरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला जो अभंग आहे तो निळोबारायांचा अभंग आहे. निळोबारायांचा आपल्या सगळ्यांना परिचय आहे. निळोबाराय हे जगद्गुरू तुकोबारायांचे निष्ठावंत शिष्य आहेत. गुरुनिष्ठा किती असावी आणि गुरुनिष्ठा कशी असली पाहिजे याबद्दलचं उदाहरण जर समाजाला आज पाहिजे असेल तर 350 वर्षाच्या अगोदरच्या निळोबारायांच्या निष्ठेचं उदाहरण म्हणजे गुरुनिष्ठेचं अत्यंत उत्तम असं उदाहरण आहे. किती असली पाहिजे गुरुवर निष्ठा, खऱ्या अर्थाने गुरुच आपला कसा उद्धार करू शकतात याबद्दलचा विचार त्या कालामध्ये आपल्याला निळोबारायांच्या निष्ठेने घालून दिला. निळोबाराय आणि बहिणाबाई हे महाराजांचे शिष्य होते. तसं महाराजांचा जर विचार केला तर महाराज हे मराठा होते. नाही, तुकाराम महाराज. तुकोबारायचा जर विचार केला, हाही विचार केला तर महाराज मारवाडी होते ना. आपण तर सगळेजण आहोत. तसे जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवनाचा जर विचार केला आणि जातीचा जर विचार केला तर जगद्गुरू तुकोबाराय मराठा होते. तुकोबाराय म्हणतायत एका ठिकाणी मी कुंभी आहे, नाही का. आज त्याची सगळ्यांना अपेक्षा आहे. बरे देवा कुंभी केलो नाही तरी Bye.
जन्म जरी या जातीतला असला तरी त्या काळातील संतांमध्ये असा समन्वय होता की जगद्गुरू तुकोबाराय हे कुंभी आहेत आणि बहिणाबाई आणि निळोबाराय हे ब्राह्मण आहेत. निळोबाराय शिष्य आहेत आणि जगद्गुरू तुकोबाराय गुरु आहेत. बहिणाबाई शिष्य आहेत आणि जगद्गुरू तुकोबाराय त्यांचे गुरु आहेत. हा समन्वय आहे सज्जना, आणि हा समन्वय वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. वारकरी संप्रदाय हा योनीलाही महत्त्व देणारा संप्रदाय नाही. वारकरी संप्रदाय हा जातीला महत्त्व देणारा संप्रदाय नाही. वारकरी संप्रदाय हा प्रदेशाला महत्त्व देणारा संप्रदाय नाही, तर वारकरी संप्रदाय हा तत्वाला महत्त्व देणारा संप्रदाय आहे. तत्वाला महत्त्व देणारा. आणि म्हणून तत्वनिष्ठ जे असतील ते कोण्याही समाजाचे असले तरी ते आमचे गुरु आहेत. मीराबाईचा जर विचार केला तर मीराबाई हे एका राजघराण्यामध्ये जन्माला आल्यात. राजघराण्यामध्ये जन्माला येऊन सुद्धा गुरुचा शोध करत घेतला, निघाल्यात, तर त्यांना आपल्याला खऱ्या अर्थाने उद्धार करणारे गुरु भेटले रोहिदासजी. आणि म्हणून निळोबारायांची गुरुनिष्ठा आपल्या सगळ्यांना माहीत आहे. अनुग्रह न देता जगद्गुरू तुकोबाराय निघून गेले वैकुंठाला. माझ्या निळोबारायने अनुष्ठान मांडलं. मला तर त्यांनी अनुग्रह द्यायचा कबूल केला होता आणि ते निघून गेले असतील तर त्यांच्याशिवाय मी दुसऱ्याचा अनुग्रह स्वीकारणार नाही. शेवटी त्या ठिकाणी, त्या अनुष्ठानाच्या ठिकाणी निळोबारायला भेटण्यासाठी स्वतः भगवान गेले. आणि भगवान गेल्यानंतर भगवान म्हणतात, ओ निळोबाराय मी आलो ना. निळोबारायने विचारलं, तुम्ही कोण आहात? अरे मी जगन्नियंता आहे. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जडे, ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथ. मी जगाचा मालक आहे. मी मुख्यमंत्री आहे, नाही मी पंतप्रधान आहे, मी राष्ट्रपती आहे. अरे मी आहे, मी इंद्र चंद्र महेंद्र जयाची पूजिती, श्रुती शास्त्र तेही जयाचे स्तविती, महासिद्ध मुनी द्याते हरादिती, निळा म्हणे तो हा जोडला सांगाती. हो तो मी आहे. येण्याची मेरू स्तंभा चढ धरियला, दिशा दिक्पाळाशी येण्याची ठाव दिदला, विधी विधानाचा शास्त्राबोध केला, येण्याची सुरपती स्वर्गी बैसविला. हो तो मी आहे. त्यावेळेला निळोबाराय म्हणतात, तू कोणीही असला, परिचयच नाही ना, ओळखच नाही ना. हो मी आहे, मी आमदार आहे. पण मतदार म्हणतात 5 वर्षातून भेटताय ना. आता आपली 5 वर्षात भेटच झाली नाही. आम्ही नाही ओळखत तुम्हाला. मी देव आहे लेका निळोबा. अरे तू देव आहेस पण मी ओळखत नाही ना तुला. तुला कळत नाही का? न्याय समजत नाही का? बिना आमंत्रणाचं कोणाच्या घरी जाऊ नये म्हणून कोणी बोलावलं होतं तुला?
अशी आपल्या गुरुवर निष्ठा असलेले निडोबार आहे. गुरुवर किती निष्ठा असली पाहिजे याचं उपमान बनवून राहिलेले निडोबार आहे, नाही का? उपमान आहे, उपमान बनवून राहिलेले निडोबार आहे. या निडोबारायचा हा भंग आहे. आणि हे निडोबार आहे आपल्या पुढे संतांचा महिमा प्रतिपादन करतायत. ज्ञानोबारायांचा महिमा प्रतिपादन करतात, नामदेव महाराजांचा महिमा प्रतिपादन करतायत आणि जगद्गुरु तुकोबारायांचा महिमा प्रतिपादन करतायत. महिमा हा शब्द आपण नेहमी ऐकत असतो, महिमा 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 आपण म्हणत असतो, पण महिमा कशाला म्हणतात याचाही विचार करणं महत्त्वाचं आहे. नेमकं कशाला म्हणतात बा महिमा? महिमा महिमा म्हणतोय आपण, पण महिमा कशाला म्हणतायत? विठ्ठल विठ्ठल विषय असा आहे, एखादं कार्य ज्या वेळेला होतं ना त्यावेळेला त्या कार्यासाठी शक्तीची गरज असते. जगातलं कोणतंही कार्य असो ते शक्तीशिवाय कसं होईल? शक्तीशिवाय कसं होईल? प्रत्येक कार्याला गरज आहे शक्तीची. लहानसं कार्य असलं तरी त्याला शक्ती लागते, त्याला कार्य असलं तरी त्याला काहीतरी कारण लागते. हां, असू द्या, निमित्त कारण असेल, नाही का, निमित्त उपादान कारण असेल किंवा उपादान कारण असेल, पण त्याला शक्ती लागत असेल ना उपादान कारणाची. एखादा घट तुम्हाला बनवायचा आहे, एखादी घागर तुम्हाला बनवायची आहे, तर त्याला शक्ती लागते. त्याला काय लागते? त्याला कुंभार लागतो. त्याला काय लागते? त्याला चाक लागते. त्याला काय लागते? कुंभाराची हे आहेत अजून. त्याला कुंभाराची बायको लागते. आणखी काय लागते? त्याला गाढव सुद्धा लागते. गाढव सुद्धा लागते आहे ना. या महाराज या. विठ्ठल 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 आमचे स्नेही लोकेशानंद महाराज. खरं म्हणजे काय बोला प्रल्हाद महाराज, आता तुमच्या पुढे काही समजत नाही. इतक्या लांबून तुम्ही आम्हाला बोलावतात कशासाठी हे समजत नाही. कितीतरी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण विचार करत होतो, असू द्या निमित्त, पण लागतंय ना. एखाद्या वेळेला गाढव नसलं तर तो आणील, पण लागेलच ना. एखाद्या वेळेला गारा तोडवण्यासाठी तिची सौभाग्यवतीची साथ नसेल तर तो तुडवेल, पण लागेलच ना. एखाद्या वेळेला चाक एखादं लाकडाचं असेल किंवा लोखंडाचं असेल, पण लागेलच ना. त्याच्या अगोदरची पद्धत तर त्याला काय म्हणतायत, असं जोडून कपाल 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 जोडून घट केलेला असेल, पण ते कपाल बनवणारा कोणीतरी लागेलच ना. लागेलच ना. हे सगळं लागेल. याला जरी तुम्ही निमित्त म्हणत असला तरी उपादान सुद्धा लागेलच ना. विठ्ठल 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 हे सगळं तयार झाल्यानंतर
कोणी निमित्त असेल, कोणी निमित्त उपादान असेल, कोणी उपादान असेल, हे सगळं एकत्र आल्यानंतर मग तो समोर ठेवला जातो आणि मग म्हटल्या जातंय अयं घटः, हा घट आहे, हा घट आहे, हा घट आहे, हा पट आहे. घट बनवण्यासाठी जर शक्तीची गरज असेल, पट बनवण्यासाठी जर शक्तीची गरज असेल, तर हे विश्व बनवण्यासाठी शक्ती नको, शक्ती नको. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अरे काय भूमी आतुनी स्वयंभ, पुढे घडिया गाडगियाचे निगती कोंब. हे जरा आवाज तिकडे थोडा आवाज. भूमी आतुनी स्वयंभ थोडा कमी कर. घडिया गाडगियाचे निगती कोंब. भूमीतून काय मातीचीच जरी गाडगं असलं तरी काय ते भूमीतून निघते. पुढे लालमतीचे गर्भ उमटले की लालमतीचे. कुमार कुलालाची ती कला आहे, त्याच्यामुळे घट आहे. म्हणून घट बनवण्यासाठी सुद्धा शक्तीची गरज आहे, गरज आहे. तसं विश्व बनवण्यासाठी सुद्धा शक्तीची गरज आहे. या जियाना भी कमळी जन्म चतुरान, श्री गुरु पुंडलिक महाराज शास्त्रीजी यांनी आमच्याकडून ह्या सगळ्या गवळणी त्यावेळेला पाठ करून घेतल्या, ऐका. आणि म्हणून ही शक्ती त्याच्या पाठीमागं आहे. म्हणून शक्तीशिवाय कोणचंही काम होत नाही. ते प्रपंचातलं असो वा परमार्थातलं असो, त्यासाठी शक्तीची गरज आहे. शक्ती उभी राहिली पाहिजे, संघटन झालं पाहिजे, नाही का. एखादा जरंगी जन्माला आला पाहिजे. त्यांनी नाही टाळी वाजवली. अशी शक्ती उभी राहिल्यानंतर मग कुठंतरी वाटते की बाबा आता काहीतरी होईल, काहीतरी होईल. शक्ती लागते, शक्ती. संघ शक्ती कलयुगे, नाही का. संघटनेची शक्ती कलियुगामध्ये मोठी मानल्या जाते. असो, माझा विषय एवढाच होता आपल्या पुढे की काम कोणचंही असू द्या, त्याला शक्ती लागते. आता बघा, 3 प्रकारच्या शक्ती लागतात. काही कामासाठी शब्द शक्ती लागते, काही कामासाठी क्रियाशक्ती लागते,
तर काही कामासाठी ज्ञानशक्ती लागते. काही गोष्टी अशा आहेत की त्या क्रियेशिवाय होत नाहीत, काही गोष्टी अशा आहेत की ज्या शब्दाशिवाय होत नाहीत, आणि काही गोष्टी अशा आहेत की ज्या ज्ञानाशिवाय होत नाहीत. विठ्ठल विठ्ठल शब्दामध्ये शक्ती आहे, आपल्याला मान्य करावं लागेल. एखाद्या माणसाची स्तुती केल्यानंतर त्या माणसाचा चेहरा पहा, आणि त्याच माणसाची निंदा केल्यानंतर त्याच माणसाचा चेहरा पहा. शब्दातली शक्ती आहे ना, शब्दातली शक्ती आहे ना, नाही का? शब्दातली शक्ती आहे. काय झालं, रामप्रभू आणि जानकी हे बसलेले होते. लखनजी त्यांच्या समोर बसलेले होते. काय जानकीने प्रश्न विचारला लक्ष्मणाला, भाऊजी आमचे दोघांचे चरण तुमच्या समोर आहेत, पाय तुमच्या समोर आहेत. म्हटले हां भाभीजी. मग यातले कोणाचे पाय चांगले आहेत? आता काही गरज, पण माझे पाय चांगले आहेत का यांचे पाय चांगले आहेत? आता यांचे पाय चांगले म्हणावं तर भाभीला राग, आणि भाभीचे चांगले म्हणावं तर भाऊ नाराज होतील. म्हणजे संकटच आहे ना. चांगले पाय कोणाला कोणाचे म्हणायचे? यांचा आवाज चांगला आहे का यांचा आवाज चांगला आहे? असं जर एखाद्याला म्हटलं तर एखाद्याचा आवाज चांगला नाही असं म्हणता येईल, म्हणावं लागेल. एका म्हणता भले सहजची निंदिले असं होईल ना. मग आता काय करणार? पण माझे लखनजी फार हुशार होते. लक्ष्मणाने त्या दोन्ही चरणाकडे पाहिलं, आणि खरं सांगू का भाभीजी, ए पावसे ए पाव सुंदर आहे. म्हणजे रामप्रभूच्या पायाकडे चरणाकडे बोट दाखवलं, ए पावसे ए पाव सुंदर आहे. ए पावसे ए पावसे ए चरणों से ए चरण सुंदर आहे. त्याचा अर्थ काही जानकीला समजला नाही, प्रभूला समजला. जानकीला असं वाटलं की चला आपले पाय चांगले आहेत, पण त्याचा अर्थ तो नव्हता की जानकीजी भाभीजी या पायामुळे तुमचे पाय चांगले आहेत. या पाय, हे जर पाय नसते ना तुमची पायपीट झाली असती. या पायामुळे तुमचे पाय चांगले आहेत. मला असं वाटते ही जी शक्ती आहे ही शब्दातलीच आहे. विठ्ठल विठ्ठल शब्दामध्ये शक्ती नाही. लाखो समाज असतो माऊलीच्या सोबत, तरी सुद्धा पोलीस नाहीत. शक्ती शब्दातलीच आहे ना. हजारो समाज असतो कीर्तनाला, तरी सुद्धा कोणी सुरक्षा नाही. शब्दातली शक्ती आहे ना. चरण युगल उकार उदर विशाल. आपण जाणकार आहात. मकार महामंडल मस्तकाकारे देवा तूची गणेशू. शब्दातली शक्ती आहे ना. कोण म्हणते शब्दामध्ये शक्ती नाही? अहम ब्रह्मास्मी
हे जे वेदाने आपल्याला बोधवाक्य दिलं शब्दातच आहे ना, तत्वमसी हे बोधवाक्य सुद्धा शब्दातलंच आहे ना, प्रज्ञानाम ब्रह्म हे सुद्धा बोधवाक्य शब्दातलंच आहे ना, आणखी अहम आत्मा ब्रह्म हे सुद्धा शब्दानेच दिलं ना. शब्दामध्ये कोण म्हणते शक्ती नाही? अरे शब्दाने तर माणसाचा उद्धार होतो, एवढी शक्ती आहे, लक्षात ठेवा. काना वचनाचे भेटी, अधिकार संपन्न असलेल्या शिष्याला त्याच्या कानाची आणि अधिकार संपन्न असलेल्या गुरुच्या वचनाची भेट झाली की त्याचा उद्धार होतो. महाराज, ही शब्दातली शक्ती आहे ना. विठ्ठल विठ्ठल एक शक्ती आहे की ज्याला शब्दशक्ती म्हणतात. काही गोष्टी शब्दशक्तीने होतात, पण काही गोष्टीसाठी क्रिया करावी लागते. त्यासाठी क्रियाशक्ती महत्त्वाची आहे. शब्दशक्तीपेक्षाही क्रियाशक्ती त्याच्या पुढची आहे. वैराग्य 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 हे शब्द आहेत, पण स्वतः वैराग्याचा अनुभव घेणे हे क्रिया आहे. वैराग्याचा ज्याला अनुभव घेण्याची इच्छा असेल त्याला किती कष्ट असतात. तर माऊली असं म्हणतात की वैराग्य ज्याला पाहिजे असेल त्याने अगोदर कुस्ती केली पाहिजे. उशी उशी म्हणतात ना तुमच्याकडे. आणि कशाची केली पाहिजे? अजगराची केली पाहिजे. कशाची केली पाहिजे? अजगराची केली पाहिजे. ज्याला वैराग्य वाटावं, मी तिन्ही चोपदाराला सांगतो, तुम्हाला जर खूप वैराग्यवान व्हावं असं वाटत असेल ना, तर तुम्ही एखाद्या बिळामध्ये राहिलं पाहिजे. आणि कोण्या बिळामध्ये राहिलं पाहिजे? ज्या बिळामध्ये वाघ आहे तिथं वर्षभर राहिलं पाहिजे. यांना देऊ पाठवून पहिले, जाऊ दे आता काय. बरोबर आहे ना? आहे ना? माऊली असंच म्हणतायत ना. अजगराची उस्ती करणं जसं कठीण आहे, ज्या बिळामध्ये वाघ राहत असेल त्या बिळामध्ये राहणं जसं कठीण आहे, लोहरसाच्या कढईमध्ये आप म्हणून उडी टाकणं जसं कठीण आहे, तशी वैराग्याची क्रियासुद्धा अत्यंत कठीण आहे. ज्या वेळेला मशक रूप धारण करून लंकेमध्ये जातात, लंकेमध्ये गेल्यानंतर बिभीषणाच्या घरी जातात. बिभीषणाला विचारतात माझी माय कुठं आहे? बिभीषण बोटाने दाखवतो. हनुमानजी त्या ठिकाणी जात आहेत. हनुमानजीचं ते रूप पाहून जानकीला असं वाटतं की हा कोणीतरी राक्षस आहे. हनुमानजी आपल्या मातेचं दर्शन घेतात आणि शपथ घेऊन सांगतायत की मा, मी रामप्रभूचा सेवक आहे. रामदूतमय मातु जानकी, सत्य सपत करुणा निधान की. मी करुणा निधानाची शपथ घेऊन सांगतो मा, करुणा निधान हे शब्द फक्त जानकीच जाणत होती. आणि हे शब्द जर याला माहीत असतील, हे माझ्या प्रभूचं याला जर हे नाव माहीत असेल, तर नक्कीच हा प्रभूचा अत्यंत अंतरंग शिष्य आहे. आणि मग मात्र जानकीने त्याच्याकडे पाहिलं आणि त्यावेळेला हनुमंतराय म्हटलं की मा, मला भूक लागली. अरे राजा, माझ्याजवळ काय तुला देण्यासाठी? तुझ्याजवळ जरी नसलं तरी या बागेमध्ये भरपूर आहे मा, की जे खरं म्हणजे माझ्यासाठीच आहे. तसं करू नको दादा, हे राक्षस आहे, हे बाग रावणाची आहे, हे लंकापतीची बाग आहे. भयंकर मोठमोठे राक्षस असतात राजा इथं, नको जाऊ त्या भागात, नको तोडू ते फळं. त्यावेळेला हनुमंतरायाने आपलं शरीर मोठं केलं. आणखी मोठे झाले, आणखी मोठे झाले, आणखी मोठे झाले, आणखी मोठे झाले. आणि शेवटी माझ्या हनुमंतरायाला जानकीला आशीर्वाद द्यावा लागला. अष्टसिद्धी नौ निधी के दाता, अष्टसिद्धी नौ निधी के दाता, अष्टसिद्धी नौ निधी
त्या बागेमध्ये गेले, त्या बागेचा विध्वंस त्यांनी केला. त्या ठिकाणी त्या बागेचा विध्वंस करण्यासाठी ज्या शक्तीची गरज आहे ती क्रियाशक्ती आहे. काही शब्दशक्तीने कामं होत असतात, काही शक्तीसाठी क्रिया महत्त्वाची असते आणि काही कामासाठी ज्ञानसुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं. शब्द आहेत, क्रिया आहेत, ज्ञान नसेल तर शब्द आहेत घट, नाही का, समोर सगळं निमित्त कारणही आहे, पण कपाल जर जोडता नाही आले तर, नाही का, ज्ञान नसेल तर. आणि म्हणून ज्ञानसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचं क्रियाही असली पाहिजे, शब्दही असले पाहिजेत. आणि एखादं कार्य व्हावं असं वाटत असेल तर त्या कार्याचं ज्ञानही असलं पाहिजे. याला ज्ञानशक्ती असं म्हणतात. या जगातले जे काही कामं होतात ना, त्याच्या पाठीमागं शब्दशक्ती सांगेल मी तुम्हाला. हे बघा, एखादा कागद आहे, तो कागद जर एखाद्या माणसाला आपण दिला तर त्याचा वापर तो कसाही करेल, कारण तो कागद आहे. पण दुसराही एखादा कागद आहे, त्याच्यावर जर राजाची सही असेल तर त्याचा उपयोग मात्र भजे खाण्यासाठी केला जाणार नाही, तो भजे घेण्यासाठी करावा लागेल. एखादा कागद असेल तर त्याचा उपयोग तुम्ही भज्यासाठी करू शकता, पण भजे खाण्यासाठीही कागदच महत्त्वाचं आहे आणि भजे घेण्यासाठीही कागदच महत्त्वाचं आहे. लक्षात आलं ना? पूर्वीच्या काळामध्ये कागदाचे नव्हते, पूर्वीच्या काळामध्ये चामड्याचे पैसे होते आणि त्या चामड्याच्या पैसे होते आणि त्याच्यावर राजज्ञाची अक्षरं असायची. ती अक्षरं असली की त्या चामासाठी जोडती सखड वस्तू तुम्ही जगातलं काही विकत घेऊ शकत होता. आता कागदावर जर राजज्ञाची अक्षरं असतील तर त्या कागदाने सुद्धा तुम्ही जग विकत घेऊ शकता. ही शब्दातली शक्ती आहे, ही क्रियेतली शक्ती आहे, ही ज्ञानातली शक्ती आहे. इथपर्यंत आपण आलो. अगोदर आपण ज्यांचा अभंग आहे त्यांचा अधिकार पाहिला, नंतर आपण शब्दशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्तीचा विचार करत असताना ज्ञानाची सुद्धा शक्ती आहे. ज्ञानामध्ये तिथं ज्ञान असलं पाहिजे. रामायणामधलंच असं सांगितलं जाते की ज्या वेळेला रावणाचं युद्ध सुरू होतं, रावण काही केल्याने मरत नव्हता आणि रावणाला तर त्याचा निपात करण्यासाठी आपण आलो म्हणून प्रभू त्याच्याशी झुंजत होते. आणि त्याचं एक होतं बघा, त्याला शत्रूची पाठ दिसल्याशिवाय तो मरणार नव्हता. आणि हनुमानजी म्हणत होते की प्रभू हे केलं पाहिजे. प्रभू म्हणतात, गड्या हनुम्या काही झालं तरी चालेल, पण आपण पाठ तर कोणाला दाखवणार नाही करा. आपण फक्त देव नाही, आपण क्षत्रिय आहोत. क्षत्रिय माणसं कोणाला पाठ दाखवत नसतात गड्या. आपण तर काही पाठ दाखवणार नाही. अरे म्हणे बाबा, त्याच्याशिवाय तो मरणार नाही. काही झालं तरी चालेल, आपण गेलो तरी चालेल गड्या, पण पाठ नाही दाखवणार. बस, कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हमारे का हमने झुकने दिया. नाही का, काही झालं तरी चालेल, दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए. काही झालं तरी चालेल का. कट गए सर हमारे तो कुछ गम नाही. जिंकावं गा कटून मरावं हेच आम्हाला ठावं. जिंकावं वा कटून मरावं हेच आम्हाला ठावं, असं मी म्हणत नाही बरं. रामप्रभू हनुमानजीला सांगतायत, जिंकावं गा कटून मरावं हेच आम्हाला ठावं, लढून मरावं आणि मरून जगावं हेच आम्हाला ठावं. लढून मरावं, मरून जगावं हेच आम्हाला ठावं. देशापायी सारे विसरू, माया ममता नाती, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. देव देशन धर्मापायी प्राण घेतला हाती. पाठ नाही दाखवणार गड्या आपण. त्यावेळेला हनुमानजी म्हणतात, बाबा तर ऐकायला तयार नाहीत, त्याच्याशिवाय तो जाणार नाही. आणि म्हणून हनुमानजीने त्या ठिकाणी ज्ञानशक्तीचा वापर केला. हनुमानजीने आपल्या शेपटीला त्या ठिकाणी आज्ञा केली की बस जायचं, याच्या कानाजवळ थोडीशी वडवड करायची. शेपटी जायची, प्रभूच्या कानावर वडवड करायची, प्रभू कान झटकायचे, शेपटी आवरून घ्यायचे, आणखी जायची, आणखी वडवड करायची, आणखी तसंच व्हायचं, आणखी करायचं आणि आणखी शेवटी प्रभूला काय झालं आहे म्हणून अर्धी पाठ दिसली आणि त्या ठिकाणी रावणाचा निपात झाला. ही शक्तीच आहे ज्ञानशक्ती.
आता पुढे महिमा. एक लक्षात ठेवा, ज्ञानशक्ती असू द्या, क्रियाशक्ती असू द्या वा शब्दशक्ती असू द्या, ही घटित आहे, हे नियमित आहे आणि हे संबंधित आहे. विठ्ठल विठ्ठल शब्दशक्तीने एखादं कार्य होणं हे नियमित आहे. त्यावेळेला त्यांच्या शब्दशक्तीने जर एखादं कार्य होत असेल तर आपल्याही शब्दशक्तीने कार्य होऊ शकते, हे नियमित आहे, हे नियमित आहे. त्यांच्या जर क्रियेने एखादं कार्य होत असेल तर आपल्याही क्रियेनं कार्य होऊ शकते, हे घटित आहे. आणि त्यांच्या जर ज्ञानाने कार्य होत असेल तर आपल्याला जेवढं ज्ञान आहे त्याने सुद्धा कार्य होऊ शकते, हे संबंधित आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्ही थकलेले आहेत मला माहीत आहे. तुम्ही सकाळी किती वाजता उठले साहेब? 2 वाजता उठले. आता खरं म्हणजे तुमची ही कीर्तनाची वेळ नाही, झोपेची वेळ आहे. तरी पण आता कीर्तन तर ऐकावंच लागेल. आणखी अर्धा तास राहिला आपला, त्याच्यापेक्षा जास्त नाही, नाही का? 11 वाजले, 9:30ला सुरू झालं, 11:30पर्यंत करायचं आहे. तुम्हालाही आता थोडा विश्रांतीची गरज आहे. आणि म्हणून ऐका, आता ह्या ज्या शक्ती आहेत ना, ह्या घटित आहेत, ह्या नियमित आहेत आणि ह्या संबंधित आहेत. म्हणून याला ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती आणि शब्दशक्ती म्हणतात. याच्या पुढचा महिमा आहे, लक्षात ठेवा. तुमच्या लक्षात आलं का? अरे त्याही वेळेला ज्ञानाने एखादं कार्य होत होतं, आताही आपल्या ज्ञानाने कार्य होतं, हे घटित आहे. त्याही वेळेला होत होतं, हे अघटित नाही, हे घटित आहे. त्याही वेळेला क्रियेने कार्य होत होतं, आताही क्रियेने कार्य होतं, हे अघटित नाही, हे असंबंधित नाही, हे संबंधित आहे, नाही का? त्याही वेळेला शब्दाने कार्य होत होतं, आताही होते, हे सुद्धा न्यायिक आहे. पण महिमा कशाला म्हणतात? जो घटित नाही त्याला महिमा म्हणतात, जो संबंधित नाही त्याला महिमा म्हणतात, आणि जो नैतिक नाही म्हणजे नियमाने नाही त्याला महिमा म्हणतात. या महिम्याचा आपल्याला विचार करायचा आहे. महिमा कशाला म्हणताय? जो संबंधित नाही त्याला महिमा म्हणताय. तुम्ही कासव पाहला ना, कासव जर दिसला म्हणे तर त्या दिवशी धनप्राप्ती होत असते. म्हणून लोक आता कासवाची अंगठी घालत आहेत बोटामध्ये. कासव असतो, कासवाची पिलं असतात पाण्यामध्ये, कासव असतो बाहेर. तो कासवीन तिथं गेली की ते पिलं बाहेर येतात काठावर, आणि ते कासवीन त्यांच्याकडे पाहते, आणि ते पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्या पिलांचं पोषण होतं. हे घटित आहे, हे घटित आहे. अरे हे गोष्ट घटित नाही, हे अघटित आहे. बरं ते कासव बाहेर आहे, पिलं आत आहे, काही संबंध आहे? हे संबंधित नाही, हे संबंधितही नाही, आणि जे घटितही नाही याला महिमा म्हणतात, याला महिमा म्हणतात. आता आणखी पहा, एखादा दगड आणायचा तुम्ही, आणि तो दगड आणल्यानंतर त्याला या लोखंडाला, या स्टँडला त्याचा स्पर्श करायचा. त्या दगडाचा स्पर्श झाला की या लोखंडाचं सोनं होणं हे घटित आहे, हे नियमित आहे, हे संबंधित आहे. एखाद्या वेळेला त्या दगडाचा संबंध त्याला झाला, पण लोखंडाचं सोनं होण्यासाठी काय संबंध आहे? लोखंडाचं सोनं होते त्या ठिकाणी काय संबंध आहे? ही गोष्ट घटित नाही, हे गोष्ट नियमित नाही, हे गोष्ट संबंधित नाही. तरीसुद्धा त्या दगडाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही.
परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होणं हे घटित नाही, तो परिसाचा महिमा आहे. महिमा आहे. खरं म्हणजे हा जो स्पीकरवाला आहे याला जर आपण परीस दिला ना तर हा पुढच्या वर्षी आमदारकीलाच उभा राहील. डायरेक्ट इकडे येणारच नाही, डायरेक्ट आमदार होईल. अर्थात हा परिसाचा महिमा आहे की जो घटित नाही, जो नियमित नाही, जो संबंधित नाही, तो महिमा आहे. आता पुढे चाला. सातपुते साहेब, मोक्ष कशाने? ज्ञानाने का ज्ञानानेच? ज्ञानानेच. प्रकाश कशाने जातो चोपदार? प्रकाशानेच. प्रकाश कशाने जातो? प्रकाशानेच. हा, प्रकाश. काय राव, काही काही ते सांगा तुम्ही. बरं जाऊ द्या, हे नको. अंधार कशाने जातो? हा, काने? पंगत ने, पंगत पसली की अंधार जातो मग. अरे झाले ना आता पंगत. प्रकाश अंधार कशाने जातो? अंधार कशाने जातो? प्रकाशाने का प्रकाशानेच? प्रकाशानेच. प्रकाशानेच जातो. तसं मोक्ष कशाने भेटतो? ज्ञानानेच. ज्ञाने विन एके उपाय करेशी जितू घे. ज्ञाने विन मोक्ष अपरोक्ष ज्ञानाने मोक्ष होतो, शब्द ज्ञानाने नाही. बरोबर आहे ना? कोणचं ज्ञान असलं पाहिजे? परोक्ष का अपरोक्ष? अपरोक्ष असलं पाहिजे. शब्द ज्ञानाने तर नाश होतो, लक्षात ठेवा. नाश केला शब्द ज्ञाने. शब्द ज्ञानामुळे नाश होत असतो. त्यासाठी त्या ज्ञानाचा अनुभव महत्त्वाचा असतो की ज्याच्यामुळे मोक्ष प्राप्त होतो. संकल्पित वेळामध्ये आपल्याला थांबायचं आहे. नाश केला शब्दज्ञाने. विठ्ठल विठ्ठल. असू द्या, दृष्टांत नाही देत. ज्ञानानेच मोक्ष होतो. समजा चोपदार स्वप्नातलं भय जावं असं वाटत असेल. स्वप्नामध्ये तुम्हाला एखाद्या माणसाने तुमच्या डोक्यात घाव घातला कुऱ्हाडीचा, पण कुठं? स्वप्नात. तर त्या कुऱ्हाडीच्या घावाचं औषध काय? माऊलीची ओवी आहे म्हणून सांगतो.
समजा असा घाव घातला, जाऊ दे यायचा आता तुमचं बघू, असा कुऱ्हाडीचा घाव तुमच्या डोक्यात घातला पण स्वप्नामध्ये, तर त्या घायाचं औषध काय? ते पंगत म्हणतात. बरं जाऊ द्या, स्वप्नामध्ये तुम्हाला असा धनाचा हांडा भेटला. आता हे तर चांगलं आहे का नाही? पण स्वप्नामध्ये भेटला, त्याचा आनंद किती वेळ टिकेल? म्हणजे तुम्हाला स्वप्नामध्ये भेटू नये असं वाटतं का? आपल्याला ती जागा बांधायची आहे पंढरपूरची, त्याला अजून 2 कोटीची गरज आहे, इथं 4-5 कोटी लागणार आहे. असा जर एखादा हांडा भेटला तुम्हाला, कामी पडेल ना. ज्यांच्याजवळ हांडे आहेत ते द्यायला तयार नाहीत. पंढरपूरची प्रशस्त जागा त्या ठिकाणी उभी राहिली. गुरुवर्य राऊत महाराज सुद्धा त्या जागेवर सारखा चक्कर मारतायत, पाहणी करतायत. आणि मोतीराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये परमार्थाशिवाय काहीही केलं नाही, काहीही केलं नाही. मोतीराम महाराजांनी जातीचाच काय पण किड्याचा सुद्धा अव्हेर केला नाही, हे लक्षात ठेवा, नाही का? किड्याचा सुद्धा अव्हेर केला नाही. असे मोतीराम महाराज जर आपल्या परिसरामध्ये जन्माला आले असतील आणि खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्या सामान्यावर जर त्यांनी प्रेम केलं असेल, तर त्यांचं ऋण फेडण्याची संधी तुम्हाला आहे, ती घालवू नका, ती घालवू नका. भजनावर कीर्तनकाराचं किती प्रेम असलं पाहिजे, भजनावर महाराजांचं किती प्रेम असलं पाहिजे, याचं उदाहरण म्हणजे मोतीराम महाराज आहेत. मोतीराम महाराज ते गोडे खायचे, त्याला रोडगे म्हणतायत, बिट्ट्या नाही का, ते टाकायचे आणि ते खायचे. त्याला तूप लागायचं. पण एखाद्या वेळेला वाटीभर तूप जर ते बनवण्यासाठी त्यांना दिलं, तर ते पहिले विचारायचं, माझ्या भजनाला आहे का? एवढंच तूप जर माझ्या भजनाला असेल तर मला द्या, नाही तर देऊ नका. एवढं प्रेम ज्यांनी भजनावर केलं, एवढं प्रेम ज्यांनी संप्रदायावर केलं, एवढं आपल्यावर त्यांचं ऋण आहे लेको, की आपण आज निर्व्यसनी आहोत. एवढं आपल्यावर त्यांचं ऋण आहे की आपली मुलं निर्व्यसनी आहेत. एवढं आपल्यावर त्यांचं ऋण आहे की खऱ्या अर्थाने आपण सगळे पारमार्थिक आहोत. हे ऋण फेडण्याची संधी ज्या ज्या वेळेला तुम्हाला प्राप्त होईल ना, त्या वेळेला ती घालवू नका. आणि ती जर घालवली तर हे ऋण तसंच राहील बघा तुमच्या डोक्यावर. पहा, खरं सांगा सातपुते साहेब, एखाद्या बापाचा मुलगा जर व्यसनी असेल, नाही का, व्यसनी असेल तर व्यसनामध्ये पैसे जातात किती, किती पैसे जातात. एखादा माणूस जर व्यसनी असेल तर त्या व्यसनामध्ये पैसे जातात किती, तुम्ही हिशोब तर करा. त्या व्यसनापासून जर आपल्याला महाराजांच्या कृपेने आपण त्या व्यसनामध्ये सापडलेले नसाल आणि हे परमार्थ हेच जर व्यसन त्यांनी तुम्हाला घालून दिलेलं असेल, तर माझी पुन्हा तुम्हाला विनंती आहे की तेही जागा अपूर्ण आहे, हेही जागा पुढे बांधायची आहे. तुमच्यावर कर्ज आहे, उपकार करत नाही, ते कर्ज तुम्हाला फेडायचं आहे, लक्षात ठेवा. विठाला विठाला विठाला. काय औषध आहे बरं? एखाद्या माणसाने तुमच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडीचा घाव टाकला, काय औषध आहे? काय औषध आहे? ओखदचे ओची धनंजया, स्वप्नीची या घाया. ओखद म्हणजे औषध, चेवोची धनंजया. स्वप्नाच्या घायाचं औषध जसा चेव आहे, जाग आहे, तसं खऱ्या अर्थाने मोक्ष मिळण्याचं औषध सुद्धा ज्ञान आहे. ज्ञाने विन एके उपाय करती जितुके. पटलंय ना? ज्ञानाने मोक्ष भेटतो हे आपल्याला माहीत आहे ना, हे आपण पाहतोय ना. पण लक्षात ठेवा, जो मोक्ष ज्ञानाने भेटतो तो मोक्ष जर साधूच्या आलिंगनाने भेटत असेल
आलिंगन मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता मोक्ष सायुजता ज्ञानाने मोक्ष भेटणं हे घटित आहे, ज्ञानाने मोक्ष भेटणं हे संबंधित आहे, ज्ञानाने मोक्ष भेटणं हे न्यायिक आहे, पण आलिंगनाने मोक्ष भेटणं हे घटित नाही, हे अघटित आहे, म्हणून तो महिमा आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता संतांचा महिमा, याला महिमा म्हणतात. पहा, लक्षात आलं ना, हा महिमा आहे. नियमित नाही, घटत नाही, संबंधित नाही, याच्या पलीकडे असेल तो महिमा आहे. आलिंगनाने मोक्ष, आलिंगनाने मोक्ष हा महिमा आहे. पण एक लक्षात ठेवा, या महिमेमध्ये सुद्धा आपल्याला दोन प्रकार करता येतात. एक सामान्य महिमा, एक असामान्य महिमा. विठ्ठल विठ्ठल सामान्य महिमा सांगतो. पहा, सामान्य महिमा महाराज. बोरे खाई भिल्लनीची ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची आणि बोरे खाय भिल्लनीची. हा महिमाच आहे गड्या. एवढ्या श्रीमंत माणसाने एखाद्या भिल्लनीच्या घरी जावं, त्याचे उष्टे बोरे खावे, हा प्रेमाचा महिमाच आहे. लक्षात ठेवा. एखाद्या मुख्यमंत्र्याने यावं आणि गरिबाच्या घरी पंक्तीमध्ये वाढण्याचं काम करावं, हा महिमाच आहे गड्या. हा महिमाच आहे, हा महिमाच. एवढ्या सगळ्या कीर्तनकाराने यावं आणि कीर्तन ऐकण्यासाठी बसावं, हा सुद्धा महिमाच आहे गड्या. पण याला असामान्य महिमा म्हणता येणार नाही, हा सामान्य महिमा आहे. भिल्लनीच्या घरी प्रभू बोरं खातायत, हा महिमाच आहे, पण हा सामान्य महिमा आहे, सामान्य महिमा आहे. आणखी सांगू का? आणखी सामान्य महिमा सांगतो. हे चिंतन आहे. हा, सामान्य महिमा सांगतो. विठ्ठल विठ्ठल मी तो अल्पमतीहीन, मी तो अल्पमतीहीन, काय काय
देवाच्या नावाने दगड जर तरत असतील तर हाही महिमा सामान्यच आहे का? आणि शब्दशक्ती आहे त्याच्या पाठीला. देवाच्या नावाने जर दगड तरत असतील तर हाही महिमा सामान्यच आहे. कारण तो काय करू शकत नाही, तो सगळंच काही करू शकते. राईचा डोंगर पर्वत राई, नाही का? नाही का? काय ते नाटाचं प्रमाण आहे. करशील तरी नोहे काही, राईचा डोंगर पर्वत राई, आपुले करुणेची साई करीव आई मजवरी. तो काय करू शकत नाही, म्हणून त्याच्या नावाने जर दगड तरत असतील तर मला असं वाटते हा महिमासुद्धा सामान्यच आहे. गड्या पंढरीचा महिमा सांगितला जातो. ऐका पंढरीचा महिमा, देखा अनेक उपमा, ऐसा ठाव नाही कोठे, उभा उभी देव भेटे. हा सुद्धा बघा महिमा सामान्यच आहे. गड्या देवाचा जो महिमा आहे ना गड्या, तो सामान्य महिमा आहे कैलास महाराज. आणि साधूचा जो महिमा आहे ना, तो असामान्य आहे. देवाचा जो महिमा असेल तो सामान्य महिमा आहे. सामान्य महिमा आहे. माझ्या साधूचा जो महिमा आहे ना, असामान्य महिमा महिमा. 5 मिनिट राहिले, चालीसाठी 5 मिनिट ठेवावं लागतील. हा महिमा असामान्य महिमा आहे. कोणचा महिमा असामान्य आहे? तुमच्या लक्षात आलं असेल की एखाद्या माणसाला किती शिकवलं तरी त्याला म्हणता येत नाही हा आपला महिमा आहे. आपला महिमा आहे. हो, चोपदार मी म्हणतो तसं म्हणा तुम्ही. तुम्हाला विचारतो म्हणजे यांना सगळ्यांना विचारतो मी. तुम्ही माझ्या जवळचे आहात म्हणून तुम्हाला पहिले विचारतो. धर्म प्रवजित तप प्रचलितम सत्यंच दूरे गतम पृथ्वी मंदफला नृप कपटिना सत्यम मृतो ब्राह्मणा साधू शिदंती दुर्जन प्रभवती प्राय प्रवृत्ती कलैही म्हणा. जाऊ द्यात ते म्हणा. जटाटवी कलज्जल प्रभाव पावितस्थले गले लंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकां डमट 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 डमन निनाद वड्ड मरवयं चकार चंड तांडवं तनूतुन शिव शिवम.
तुमचं तुम्हालाच राहू द्या म्हणताय. हा आपला महिमा आहे, हा आपला महिमा आहे. सज्जनानो, बऱ्याच लोकांच्या हरिपाठ पाठ नाही, वारकरी असूनही हा आपला महिमा आहे. काही लोकांचा फक्त मागच पाठ आहे, पुढे पाठ नाही, हा आपला महिमा आहे. एखाद्या माणसाचा ज्ञानदेव जर चुकला तो हरिपाठातून बाहेरच निघत नाही. नाही का? ज्ञानदेव फार गडबड करते. ज्ञानदेव म्हणे जर इकडे आला की आणखी हरिपाठ सुरू. हा आपला महिमा आहे दादा. साधूचा महिमा वेगळा आहे, नाही का? आपल्यामधलं माणसं ऐकत नाहीत, आपल्यामधलं आपला मुलगासुद्धा ऐकत नाही. हा आपला महिमा आहे, आपला महिमा आहे. आणि माझ्या ज्ञानोबा रायांच्यामधलं रेडा ऐकतो, हा ज्ञानोबा रायाचा महिमा आहे. सामान्य ही गोष्ट, सामान्य. यथा धेनू सहस्रेषु वत्सो गच्छती मातरम, हे बरोबर आहे. 1000 गायी असू द्या, 16 त्यांचा बछडा आपल्याच आईजवळ गेल्याशिवाय राहणार नाही. 10 म्हशी असू द्या आणि 16 हा तिचा रेडा. या म्हशीने लात मारल्यानंतर रॉंग नंबर लागला म्हणील, मग दुसऱ्या म्हशीकडे जाईल. असा रेडा, असा रेडा. वेद बोलवतो, महिमा नाही, महिमा नाही. अभंगाच्या प्रथम चरणात मैसी पुत्र मुखे मनोमय स्तुती, मैसी पुत्र मुखे मनोमय स्तुती. आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतरही संन्यास धर्म स्वीकारण्यासाठी गेला होता. वैराग्य नव्हतं. गेला कशाला? गेला तर आलाय कशाला? आलाय आणि प्रपंच थाटलाय. 4 मुलं झालेत तुम्हाला. हा कलंक आमच्या समोर उभा केलाय तुम्ही. अरे या तुमच्या पोरांना पाहिल्यानंतर आम्हाला सचैल स्नान करावं लागतं. या पोरांना जन्म दिलाय तुम्ही. संन्यास धर्म स्वीकारल्यानंतर ग्रस्ती व्हायचं नसते. त्याला आरुढा पतित म्हणतायत. त्याला पतित नाहीत म्हणत, फक्त आरुढा पतित म्हणतायत. संन्यास धर्म म्हणजे शेवटचा धर्म असतो. पतित झालात तुम्ही. इतका पतित झाला की तुम्ही प्रपंच थाटलाय. आणखी पतित झालाय तुम्ही की तुम्ही मुलांना जन्म दिलाय. हे मुलं आमच्या समोर तुम्ही उभे केलेत. यासाठी तुमच्या मुलाला काहीतरी प्रायश्चित्त. काऊन बदलता रे? काऊन बदलता? वाजवतात का चांगलं? बदलू नका. बदलता कशा? बदलू नका. बदलता कशा? राहू देता. बदलू नका. नंतर बघू. विठ्ठल 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 असा गुन्हा आजपर्यंत कोणी केला नाही. आणि असा गुन्हा जर कोणी केला असता तर त्याबद्दल त्यांना जो न्याय दिला तो तुम्हाला देता आला असता. त्यांना जो दंड झाला तो तुम्हाला देता आला असता. असा अन्याय याच्यापर्यंत अगोदर कोणी केला नाही. म्हणून ज्या अन्यायच केला नाही त्याबद्दलचा न्याय आमच्या शास्त्रामध्ये नाही. आणि ज्याचा न्याय आमच्या शास्त्रामध्ये नसेल त्याच्यासाठी फक्त एकच न्याय आहे, तो म्हणजे देहांत प्रायश्चित्त. तुमच्या मुलांना मुंज व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही देहांत प्रायश्चित्त घेतलं पाहिजे आणि तुम्ही गेलं पाहिजे. त्या काळातल्या धर्ममार्तंडाने मुक्ताबाई 2 वर्षाची असताना, सोपानकाका 4 वर्षाचे असताना, ज्ञानोबाराय 6 वर्षाचे असताना, निवृत्तीनाथ 8 वर्षाचे असताना, कसा धर्म होता मला माहीत नाही, काय यांचा न्याय होता मला माहीत नाही. पण मुक्ताबाईला तर हेही माहीत नाही की आपले मायबाप गेलेत म्हणून. सकाळी उठल्यानंतर तिने आई ज्यावेळेला म्हटलं त्यावेळेला निवृत्तीनाथ रडत होते. रडणाऱ्या दादाला विचारलं, आई कुठे गेली? कुठं गेली सांगण्याचं धाडस होत नव्हतं. हे जर सांगितलं तर मुक्ती खऱ्या अर्थाने या ठिकाणी आई मागेल, मी आणू कुठून? आणि म्हणून निवृत्तीनाथांनी समजून सांगितलं,
निवृत्तीनाथ ज्ञानोबाराय कोरांनाचं अन्न मागून या सिद्ध बेटामध्ये सोपान काका मुक्ताबाईला सांभाळत होते. निवृत्ती ज्ञानदेव कोरांनाचे अन्न सांभाळी सोपान मज लागी. आता तरी त्रास कमी व्हायला पाहिजे ना. देहांत प्रायश्चित्त घेतलं ना रे आमच्या मायबापाने, तरीसुद्धा लेखा आम्हाला सिद्ध बेटामध्ये पाठवलं तुम्ही. त्या काळातलं हे सिद्ध बेट 700 वर्षाच्या अगोदरचं या सिद्ध बेटामध्ये तुम्ही आम्हाला पाठवलं. अरे मग आम्हाला खायला तरी द्या ना. खायच्या कोरांनाची पिशवीसुद्धा झोडीसुद्धा तो वेसोबा रिकामी पाठवून देत होता. एक दिवस तर मुक्ताबाईला मांडे टाकण्याची इच्छा झाली. त्या मुक्ताबाईच्या हातचं खापर या येसोबाने फोडलं. संन्याशाची पोरं आहात तुम्ही, तुम्हाला शुद्धीपत्र नाही देता येणार. शुद्धीपत्र देण्यासाठी घेण्यासाठी तुम्हाला पैठणला जावं लागेल. पैठणमध्ये आला तर इथं हे होतेच ना, इथं हे होतेच ना. मूर्ख हे मूर्खच असतात महाराज, ते काही सांगावं लागत नाही, त्यांची क्रियाच सांगते. बसले होते त्या ओट्यावर, 4ही पोरांना उभं केलं होतं समोर. विचारलं होतं नाव. पोरी तुझं? माझं नाव मुक्ताबाई. तुझं रे? माझं नाव सोपान. तुझं रे? माझं नाव निवृत्ती. तुझं रे ए पोरा? तुझं नाव ज्ञानदेव. ज्ञानदेव हे नाव सांगितल्यानंतर हसले होते. नावं तर खूप चांगले होते गड्या, पण काय जाळावे ते नाव, साचं भाव नाही तो. काय जाळायचे तुमची नावं? नावं चांगले आहेत, पण लेको संन्यासाचे पोर आहात तुम्ही, तुम्हाला शुद्धीपत्र नाही देणार आम्ही. अरे तोही ज्ञानदेव आहे, तोही ज्ञानदेव आहे. येणाऱ्या रेड्याकडे बोट दाखवलं. तोही ज्ञानदेव आहे, तोही ज्ञानदेव आहे. मग तुम्ही एक आहात का? म्हटले कोण सांगितलं तुम्हाला आम्ही भिन्न आहोत म्हणून? आम्ही भिन्न आहोत म्हणून कोणी सांगितलं? तोही माझा आत्मा आहे. आत्मदृष्टीने विचार करतोय आम्ही, उपाधी दृष्टीने नाही. तोही माझा आत्मा आहे. तो तुझा आत्मा आहे? म्हटलं हां माझा आत्मा आहे. मग त्याच्यावर आसूड ओढले तर ओढून पहा. आसूड ओढल्यानंतर तेच आसूड ज्ञानोबारायच्या पाठीवर उमटले. तरीसुद्धा हे मूर्ख समजले नाही तो. तरी म्हणत हे साबरी विद्या शिकून आला याचा बाप, त्याचं हे आहे, नाहीतर काही खरं नाही. एकाने विचारलं तू जसा बोलतोय तसा तू बोलेल का? त्यावेळेला ज्ञानोबाराय म्हटले मी खरं सांगू का, मला तर पुढे बोलायचंच आहे, पण मी जे बोलणार आहे ना त्याच्याहीपेक्षा हा चांगला बोलू शकतो, चांगला बोलू. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. आणि ऋग्वेद बोलण्यासाठी माऊलीने त्याला आज्ञा दिली. रेड्याने ऋग्वेद म्हणून दाखवला. हा महिमा का सामान्य आहे? सामान्य महिमा आहे हा. रेड्याच्या मुखातून वेद बोलवणं हा महिमा सामान्य आहे. ज्या रेड्याचा त्याचा काहीही संबंध नाही जीवनामध्ये, त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवणं हा सामान्य महिमा नाही बाबा. म्हणून निडोबाराय म्हणतात नोये हा सामान्य महिमा संतांचा. एखाद्या वेळेला हा जीव आहे, बोलू शकेल, पण भिंत चालू शकते. चालवणे भिंती पैसोनिया. निर्जीव भिंतीला सुद्धा आपल्याला सगळं माहीत आहे की चांगदेव महाराजांच्या भेटीला जात असताना त्या भिंतीला चाल म्हटलं आणि ती भिंत चालत गेली. हा महिमा संतांचा आहे. आणि म्हणून चालवणे भिंती पैसोनिया. दादांनो मोहे हा सामान्य महिमा संतांचा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. एखाद्या मूर्तीने हातचा नैवेद्य घ्यावा हा महिमा सामान्य नाही. हा आपल्यासारख्यांना कळत नाही ना, याचं कारण तो महिमा असल्यामुळे कळत नाही. तो महिमा असल्यामुळे कळत नाही. हे काय शक्य आहे का बुवा? हे काय असं काही होत असते का? अरे होत असते. ते अघटित असलं तरी तो त्यांच्या जीवनातला महिमा आहे. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. दगडं बुडवण्यासाठी असतात, दगडं तारण्यासाठी नसतात. दगडं हे बुडवत असतात. गले बद्दा धृडाम शिलाम असं म्हणताय. जो माणूस श्रीमंत असून दान देत नाही, जो माणूस गरीब असून कष्ट करत नाही, त्या माणसाच्या गळ्यामध्ये भरपूर मोठी शिळा बांधा आणि ज्या विहिरीला जास्त पाणी असेल त्या विहिरीमध्ये लोटून द्या. वर येण्याचा प्रयत्न करत असेल तर वरूनसुद्धा काही दगडं हातात ठेवा.
धनवंतम दातारम दरिद्रम अतपस्विनम. दरिद्री माणसाने कष्ट केले पाहिजेत आणि धनवान माणसाने पंढरपूरच्या कामासाठी दान दिलं पाहिजे. धनवान असूनही जे दान देत नाहीत आणि गरीब असूनही जे कष्ट करत नाहीत ते जर इथं असतील तुमच्याकडे जबाबदारी आहे. तुम्ही सांगितलं मला, गरीब असून जर कष्ट करणारे नसतील आणि इथल्यापैकी धनवान असून जर दान देणारे नसतील तर जबाबदारी तुमच्याकडे आहे. कशाची? गोटा बांध्याची जबाबदारी तुम्ही. हे आमचे चोपदार घेऊन जातात तिकडचे, ते तुम्हाला त्यांच्या गळ्यामध्ये मोठा धोंडा बांधा, त्यांना विहिरीमध्ये लोटून द्या. असं करू नका. देतील बिचारे, देतील. धनवंतम दातारम दरिद्रम अतपस्विनम गले बद्धा दृढाम शिला. त्यांच्या गळ्यामध्ये भवी मोठी शिळा बांधून त्यांना बुडून टाकलं पाहिजे. सज्जनानो, दगड बुडवण्यासाठी असतात, दगड तारण्यासाठी नसतात. जे दगड बुडवण्यासाठी असतील त्या दगडाला जर माझ्या तुकोबारायांचे शब्द तारत असतील तर हा महिमा नाही? हा महिमा नाही? उदकामा जीवया देवी कोरड्या. उदकामा जीवया देवी कोरड्या. दगडाचा उद्धार करत असतील, भीतीचा उद्धार करत असतील, रेड्याचा उद्धार करत असतील तर आपला ते उद्धार का करणार नाहीत? या तिन्हांचाही जर उद्धार करत असतील तर आपण रेड्यापेक्षा तर रेडे नाही ना, आपण दगडापेक्षा तर दगड नाही ना, आपण भिंतीपेक्षा तर जड नाही ना. अर्थात आपण जर रेड्याच्या पुढचे असाल, रेड्याच्या पुढचे म्हणजे रेड्याच्याही पुढचे नाही त्या अर्थाने नाही. आपण जर रेड्यापेक्षा बुद्धिमान असाल, आपण जर खऱ्या अर्थाने दगडापेक्षा चेतन असाल, भिंतीपेक्षा चेतन असाल तर जडाचा आणि जीवाचा जर त्यांनी उद्धार केला असेल, म्हणजे जड जीवाचा उद्धार केला असेल असं म्हणू आपण, रेड्याचा, निर्बुद्ध रेड्याचा जर त्यांनी उद्धार केला असेल तर ते आपलाही उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा उद्धार करत असेल आणि आपला जर उद्धार होत नसेल तर हे नवल आहे, हे नवल आहे. लक्षात आलं ना? रेड्याचा उद्धार करणारे जर आपला उद्धार करू शकत नसतील तर हे नवल आहे. हे नवल रेड्याचं नाही, आपलं आहे. हे नवल रेड्याचं नाही, हे आपलं नवल आहे की रेड्याचा उद्धार करणारे आपला करत नाही. हे नवल आहे, हे नवल आहे. रेड्याचाही उद्धार करणारे,
आपला का उद्धार करणार नाहीत? निळोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगा. संगेची तरणे निळामणी थापेचा विको नाही द्यायचा, त्याला शार्प द्यायचा. उद्धारणे रेड्याचा उद्धार करणारे माऊली, दगडाचा उद्धार करणारे शब्द, देवाला नैवेद्य खाऊ घालणारी माझ्या नामदेव महाराजांची साधना, आपला भाव निश्चित असेल, माऊलीच्या चरणी आपला दृढ विश्वास असेल, माऊलीने सांगितलेल्या एखाद्या ओळीचा अनुभव घेण्याचा विचार आपण करत असतो. फक्त वाचण्याचा नाही, फक्त पारायण करण्याचा नाही, माऊलीच्या एखाद्या ओळीचा अनुभव घेण्याचा विचार आपण करत असाल. एखाद्या ओळीचा म्हणतोय मी, ते सिद्धांताचीच ओळी असली पाहिजे असं नाही, दृष्टांताची असू द्या. पानिया जेऊ ते नेले तेऊ ते निवांतची गेले, तया पाणी आईसे केले व्हावे गा, हे दृष्टांताची ओळी असू द्या. जो खांदावया घाव घाली का लावणी दयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष ते जैसा, हे दृष्टांताची ओळी असू द्या. हा घरीची उजेडू करावा, पारखी अंधारू पाडावा, हे नेमी देगा पांडवा दीपू जैसा, हे दृष्टांताची ओळी असू द्या. त्याचा जर अनुभव तुम्ही घेत असाल तर माझी माऊली तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. या ओव्या फक्त वाचण्यासाठी नाही, या ओव्या फक्त पारण करण्यासाठी नाही, या ओव्या फक्त कीर्तनात वापरण्यासाठी नाही, ह्या ओव्या अनुभव घेण्यासाठी आहे. एखाद्या ओळीचा अनुभव घ्या. रेड्याचा उद्धार करणारे ज्ञानोबाराय आपला उद्धार करण्यासाठी कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी विराम घेत आहे.
आणि या ठिकाणी ही सगळी महाराज मंडळी उपस्थित आहे. तुम्ही अत्यंत जाणकार आणि सुज्ञ श्रोते दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आहात. तुमच्या भागातला परमार्थ पाहिल्यानंतर आम्हाला खऱ्या अर्थाने पुढच्या जन्मामध्ये तुमच्याच भागामध्ये जन्माला यावं असं वाटतं आहे. आम्ही विदर्भातले आहोत. त्या काळामध्ये विदर्भाला आळंदी पंढरपूर फार दूर होतं, तुम्हाला त्या मानाने जवळ होतं. आणि खऱ्या अर्थाने या संत महात्म्याने आपल्याला हा मार्ग दाखवला आणि आपण अत्यंत चांगले पारमार्थिक झालात. असाच आपला परमार्थ टिकून राहो आणि मोतीराम महाराजांच्या कृपा आशीर्वादाने प्रभूची कृपा आपल्यावर हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबत असताना मला असं वाटतं की जय विठ्ठल करायचं का? हो आरती करायची का? का जय विठ्ठल होण्याच्या अगोदर महाराज बोलतील ना? नाही जय विठ्ठलचं भजन होईल. आरती झाल्यावर महाराज 2 शब्द बोलणार आहेत आणि आपण नंतर सगळ्यांनी उठायचं आहे. तोपर्यंत कोणीही जागा सोडायची नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल.